आपकी अदालत मध्ये बीना रमानींवर आरोप आहे की या साक्ष देताना घाबरल्या. बीनाजी, तुम्ही म्हणालात की खूप पॉवरफुल लोक होते, ताकदवान लोक होते. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की जेव्हा कोर्टामध्ये तुमची साक्ष देण्याची वेळ आली, तुम्ही खूप महत्वाचा विटनेस होता त्यामध्ये, पण तुम्ही तिथे घाबरून योग्य प्रकारे साक्ष नाही दिली. जे तुम्हाला बोलायला हवं होतं ते नाही मी बोललात. एवढंच म्हणेन की या 7 वर्षांच्या सगळ्या टप्प्यांमध्ये तो माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण क्षण होता त्या दिवशी कोर्टामध्ये. जे म्हणजे 2.5 वर्षांपूर्वीपासून एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे तीच गोष्ट माझ्या डोक्यामध्ये आणि प्रेस आमच्या विरुद्ध होते आणि आम्ही इतके लोक दबावाखाली आमचा बिझनेस संपला होता. खूप कठीण काळ होता तो. जेव्हा ते आमच्या मनामध्ये इतकंच होतं, जेव्हा तो दिवस येईल आणि न्यायालयात उभं राहून मी सांगेन की सगळ्यांना समजेल की खरं काय आहे, हीच मी तयारी करून गेले होते. खूप धमक्या वगैरे येत होत्या. त्यासुद्धा धमक्या आम्हा लोकांना सवय झाली होती ऐकण्याची खूप प्रत्येक प्रकारची यायची. असो, जेव्हा तो क्षण येतो, जशी अदालत आहे अशी ती अशी नव्हती. तिथे काय होतं, समोर जज असतात आणि मी इथे त्या डिफेन्सचे साधारण 14 सर्वोत्तम वकील देशामधील आणि त्या बाजूला आहेत 9 किंवा 10 आरोपी. म्हणजे तिकडे होते. म्हणजे त्या बाजूला सुमारे 30 पत्रकार होते, जे माझ्या खूप विरोधात होते. आणि इथे मी एकटीच आणि माझ्यासोबत एक सरकारी वकील, एक प्रॉसिक्युटर. तर जेव्हा तो क्षण येतो, तेव्हा सगळं संपतं. म्हणजे तेव्हा श्वास घेणं सुद्धा कठीण होतं. ते खूपच अवघड होतं. मला असं वाटत होतं, की मी कधीही बेशुद्ध पडेन. मला इतकी भीती, मला माहीत नाही किती बाटल्या पाण्याच्या त्याने मला आणून दिल्या. खूप घाबरले होते. असो तरीसुद्धा इतक्या भीतीतही मी त्यांनी जेव्हा मी सांगितलं सगळं, हा किस्सा सांगितला, जज म्हणाले, "हे बघा यामध्ये कोण आहे?" आधी मला दिसला नाही. ते पुन्हा म्हणाले, "कुणी मागे, कुणाच्या मागे उभा आहे, बाहेर ये." तर जेव्हा बाहेर आला तेव्हा मी पाहिलं वाटतं तर हाच आहे. त्या दिवशी त्याने आपला थोडा चेहरा थोडा बदलला होता. तर मी गेले जाऊन भीतीने कापत गेले जाऊन मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मी म्हटलं, "हा वाटतोय त्याच्यासारखा." आणि तुम्ही खूप घाबरून बोलले आणि हे इतकं सगळं सांगणं ह्याच्यापेक्षा यापेक्षा जास्त अजून काय त्यांनी मला समजत नाही. मी इतक्या लांब जाऊन एकाच व्यक्तीवर हात ठेवला, तोच माणूस होता. त्यापेक्षा जास्त मी काय माझ्या अगेन्स्ट ते का होल्ड करू शकतात मला नाही समजू शकत. माझी भीती जी होती, त्या भीतीत असताना सुद्धा मी इतकं सगळं मी केलं. जाऊन त्यांना ओळखलं आणि सांगितलं. जर मी मोठ्याने बोलले असते, "ही इज द वन." त्याऐवजी मी त्याला म्हणाले, "ही लुक्स लाइक द वन." आणि हात सुद्धा त्याच्यावरच ठेवला. तर मला वाटतं हे स्वीकारलं पाहिजे. मला समजत नाही यावर एवढा मोठा हा मुद्दा का केला जातोय? बीनाचे आरोप हा आहे की जेव्हा अदालतमध्ये तुम्ही पोहोचलात, तर तुम्ही जितकी स्ट्रॉंग साक्ष द्यायला हवी होती, तितका स्ट्रॉंग एव्हिडन्स तुम्ही नाही दिलात. ती ती 5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता 5 वर्षांपासून मी हेच म्हणत आले, की मला एक संधी द्या. हाच हाच आहे मनुज शर्मा. त्यानेच केलंय हे काम. हा तोच आहे. हाच आहे आरोपी. मला कधीच हा डाउट नव्हता. मला जे काही माहीत असेल यामध्ये शंकेची काही गोष्टच नाहीये. जितक्या सुरुवातीपासून हेच म्हणत जितक्या आले. ताकदीने तुम्ही ही गोष्ट हां. इथे जनतेसमोर सांगत आहात, हो. का याच ताकदीने तुम्ही अदालतमध्ये पुन्हा एकदा ही गोष्ट सांगाल का? नक्कीच. मला एक संधी मिळाली आहे. मी आणि माझी संपूर्ण फॅमिली तिघं एकत्र हेच आम्ही एक आमची इच्छा आहे. आम्हाला देवाने हा दिवस दाखवावा, की आम्ही परत एकदा जाऊन आयडेंटिफाय करून आणि होपफुली याच जेसिका लालला जस्टिस मिळवून द्यावा. आम्हाला खूप आवडेल तो दिवस. काही दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू दिला आहे सबरीना लालने, जी जेसिका लालची बहीण आहे. त्यांना हे विचारलं गेलं की तुम्हाला असं वाटलं का की बीनाजीने, मालिनीने, तुमचे हसबंड जॉर्जसने जो एव्हिडन्स दिला होता तो पुरेसा नाहीये? त्या म्हणाल्या, "इट वॉज बीनाज टेस्टमनी विच वॉज मोस्ट क्रुशल." तिचं विधान हे प्रत्यक्ष साक्षीदाराच्या साक्षीदारासारखं होतं. मात्र न्यायालयामध्ये ती अपयशी ठरली. त्याची ओळख स्पष्ट करून देण्यासाठी ती म्हणाली की तो व्यक्ती त्या माणसासारखा वाटत होता. बीना आणि मालिनी या दोघींचं हे साक्षीपत्र पुरेसं होतं आरोपींच्या घटना सादर करण्यासाठी. अँड बीना इज स्टील अ क्रुशल विटनेस. आय एम अ क्रुशियल विटनेस आणि आज मी खूप मजबूत आहे आणि मी उभी राहीन आणि जेव्हा मला संधी मिळेल मी तिथे हजर असेन आणि सांगू शकेन, "ओ हां, मला मनापासून माहिती आहे की मी योग्य तेच केलंय जे सर्वोत्तम होतं." त्या वेळेसाठी जितकी ताकद माझ्यात होती तितकी एकवटली. मला माहीत नाही इतर कोणती व्यक्ती उभी राहू शकत होती त्या क्षणी जिथे मी तो खूप कठीण क्षण होता माझ्या आयुष्यातला. मी माझ्या परीने सर्व प्रयत्न आता केले. केस परत ओपन होईल. परत तुम्हाला विटनेस देण्यासाठी बोलवलं हं. जाईल. काय आता तुम्ही हिम्मत करून आपलं नक्कीच. म्हणणं मांडू शकाल का? 100% 100% हो.
आता मला खूप ताकद सुद्धा मिळाली. थँक्यू. सबरीना लाल यांनी आणखी एक आरोप तुमच्यावर लावला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये त्या म्हणाल्या आहेत की त्यांना हे विचारलं गेलं की तुमच्या एका जवळच्या कौटुंबिक मित्राने आधी असं सांगितलं होतं की बीना रमानी यांनी तुम्हाला खटला पुढे नेण्यासाठी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की तिने मला आणि माझ्या कुटुंबाला सांगितलं की जे घडलं ते विसरून जा, कारण यात प्रभावशाली लोक सामील होते. आश्चर्य आहे, पण हे अजिबात खरं नाहीये. मला वाईट वाटतंय सबरीनाबद्दल बोलताना, पण मी असं काही म्हटलं नाही आणि मला आनंद आहे की तुम्ही हा प्रश्न विचारला. सबरीना म्हणाल्या, तिने आम्हाला सांगितलंय की आपल्यासाठी हे धोकादायक ठरू शकतं, कारण आम्हाला नेमकं कोणाशी सामना करतोय हे माहित नव्हतं आणि आम्हाला काही साध्य होणार नाही हा खटला पुढे नाही, नेल्यामुळे. तिने माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेतला. परंतु मी 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 एवढंच म्हणाले असेन की ते खूप धोकादायक आहे. मला खात्री आहे मी ते म्हटलं असेल आणि कदाचित पुन्हा सांगेन. आज आपल्या देशामध्ये जे काही चाललंय, तुम्ही पाहिलं कुणी एखाद्याला गोळी घालून सुद्धा आणि तुमच्याकडे पाहू शकतो जसं की त्याने काहीही केलं नाही, तो निष्पाप आहे. अर्थात ते भीतीदायक आणि धोकादायक आहे. म्हणूनच मी कदाचित असं म्हटलं असेन की आपण मोठ्या धोक्याला सामोरे जात आहोत, पण आपल्याला तुम्ही मजबूत म्हणताय राहायला की हवं. पॉवरफुल लोक होते, हो, डेंजरस लोक पॉवरफुल होते, होते. सगळं हो, ठीक असं आहे, वाटत पण होतं. काय तुम्ही असं म्हणालात का की ही केस परस्यू नाही केली पाहिजे, कारण कधीच नाही, याच्यातून काही कधीच नाही, कधीच नाही. हा तिचा अत्यंत गैरसमज झालाय. मी तिला उलट असं म्हटले, की मला त्या रात्री जेव्हा मी मनु शर्माला त्याचा चेहरा पाहिला, तेव्हा तर मला नाव माहीत नव्हतं त्याचं. मला असं वाटलं, की इतका भरभक्कम अशा मुलाने आता 1 मिनिट नाही झाला कुणाला तरी शूट केलं आणि असं कसं मी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते आणि हा हा असा कसा आपला सरळ चेहरा, स्ट्रेट फेस, काही भीती नाही त्याच्यावर. मला सुद्धा भीती वाटत होती त्याची, परंतु मी त्यावेळी मी तर आपली ताकद दाखवत होते. पण मी खूप घाबरले होते, की कधीही हा माझ्यावर चालवू शकतो गोळी. परंतु मी हेच मग जेव्हा मी जेसिकाला कारमध्ये घेऊन जात होतो, ते 12-15 मिनिटं माझ्या डोक्यामध्ये हे चालू होतं, असा कसा मुलगा, कुणाचा मुलगा असेल? तरुण, याचे पेरेंट्स कसे असतील, कशी अपब्रिंगिंग असेल इतकी, की असू शकतं एखादा खूप श्रीमंत असेल किंवा एखादा खूप करप्ट पॉलिटिशियनचा मुलगा तुम्ही असू असं शकतो. म्हणताय की तुम्ही मला अजिबात कधीच आधीपासून ओळखत नव्हता कधीच नाही, त्याला? कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. आणि जेव्हा मी पोहोचले तिथे हॉस्पिटलमध्ये, जेव्हा जेसिकाला आत आय-सी-यूमध्ये घेऊन गेले, तेव्हा फक्त 5-10 मिनिटात हे येऊ लागलं गेस्ट जे रेस्टॉरंटमध्ये होते, तरुण फ्रेंड्स जेसिकाचे वगैरे रडायला लागले. तर मी त्या सगळ्यांना जवळ घेतलं, त्या सगळ्यांना मी असं हाताने पकडून मी म्हटलं, "चला आता मेडिटेशन ध्यान लावा आणि प्रेयर करूया की जेसिकाची लाईफ वाचू दे आणि घाबरण्याची वेळ नाहीये." मी त्या मुलाचा चेहरा पूर्ण पाहिलाय आणि मला हीच भीती आहे की कुठल्याही मोठ्या पॉवरफुल घरातला मुलगा असेल किंवा कुठल्याही पॉलिटिकल किंवा वेल्थी घरातला असेल आणि आपल्या सगळ्यांना दाबून टाकतील आणि यावेळी आपण सगळ्यांनी आपण एकत्र मजबूत राहायचंय. आपल्याला लढाई करावी लागेल, अशीच नाही गोष्ट संपणार आणि तुम्ही सगळे असे यायला लागले जसे लोक, असेच रडायला लागले सगळे. परत परत माझ्या तोंडातून याच गोष्टी येत होत्या. आपण सगळ्यांनी एकत्र राहून आपण लढायचंय. आपण त्यांना जाऊ देऊ शकत नाही. आपण अत्यंत करप्ट आणि पॉवरफुल माणसाच्या विरोधात उभे आहोत. वारंवार मी हेच म्हणत होते आणि यांनी हा जो तुम्ही रिपोर्ट सांगत आहात ते अत्यंत चुकीचं आहे. माझं माझं अ, अ, माझं चारित्र्य अशा प्रकारचं नाही. मी अत्यंत प्रामाणिक आणि आदरणीय व्यक्ती आहे. मी केवळ हे जर परत झालं तर हेच उत्तर आहे, की मी असंच परत करेन ह्याच प्रकारे. मीना रमानीजींनी सहानुभूती दाखवली की जेसिका लालसोबत जे झालं ते अजिबात योग्य नाहीये, असं ह्या म्हणाल्या आहेत की मी आता या केसबद्दल जसं काही होईल, आता मी पूर्णपणे कॉपरेट करेन आणि अपराध्यांना शिक्षा मिळवून देईन. तर ही जनता तुमच्यावरती किती विश्वास ठेवू शकते की जो तुम्ही आधी विश्वासघात केलाय, आता परत तीच गोष्ट रिपीट होईल का? नाही, आम्ही विश्वासघात अजिबात केला नाही. हे तुम्ही चुकीचं बोलत आहात. हा विश्वासघात अजिबात केलेला नाही, कधीच नाही. मी माझा थोडा वीकनेस झाला, ह्याला विश्वासघात म्हटलं जाऊ शकत नाही नाही. नाही, तुम्ही मान्य केलंय की मी मी नाही घाबरले होते. हे बघा, जी हां. गोष्ट खरी आहे तुम्ही नाही, ऍडमिट मी केलं ते आधीच फॅक्ट. उत्तर दिलं. मी म्हटलं होतं जर मला संधी आज उद्या दिली 5-10 वर्षांनंतर मी तिथे उभी राहीन आणि ओळख पटवेन आणि Very सांगेन good. सत्य. हो. हो, मी अत्यंत प्रामाणिक आणि मन प्रामाणिक आहे आता माझं. पब्लिकच्या प्रेशरने, हं, जनतेच्या ताकदीमुळे ही केस रिओपन झाली आहे. आता परत एकदा जेव्हा तुम्हाला अदालतमध्ये जाण्याची संधी मिळेल, काय जनतेने या गोष्टीवर विश्वास ठेवावा की तुम्ही त्याच ताकदीने साक्ष द्याल, ज्या ताकदीने जे अक्युज्ड आहेत त्यांना शिक्षा मिळावी? मी माझ्या बाजूने पूर्णपणे भक्कमपणे मी करेन निश्चितच. जर मी अशी साक्षीदार असेन जिच्यावर विश्वास ठेवतात, न्याय मिळवण्यासाठी, मी देवाचे आभार मानेन की मला संधी दिल्याबद्दल. हो, मी नक्कीच माझ्या पूर्ण ताकदीने मी उभी राहीन. मला ही संधी हवी आहे.